सामना असणारे 4 षटकाचा. पहिले षटक असेल सर्कल पाबंदीचा. चला बिरजू भोईर, चर्चा आपण बाकी नंतर करूया. प्लीज जरा सहकार्य करा, कारण का आपल्याकडे वेळ नाही. फक्त आणि फक्त 20 मिनिटं असतील. ज्यांना जास्ती दम लागत असेल त्यांनी 30 गेजच्या आतमध्ये राहा, आणि जो पूर्णपणे फिट असेल त्यांनी सर्कलच्या बाहेर या. मेजर असतील एक. आमच्या ऑफिशियल पंच 70-70 स्पोर्ट्स. क्या बात आहे. आज सुभाष सर आणि एका बाजूने आमचे म्हात्रे सर जातात मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच म्हणून. संदप आणि सागाव म्हणून बिलॉंग करतात. मात्र आव्हाना आजचा हा 5वा दिवस. ऑफिशियल आमचे पंच आहेत, खूप सारे त्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आजच्या अंतिम दिवसामध्ये. आज मात्र आपल्याला 40+ संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये, आणि थोडीशी चटपटी कॉमेंट तुम्हाला ऐकायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. कोणी राग दोष मानू नका. काय निरोप असेल तर वसार संघ मला सांगा, मी इथं आवश्यक सांगेल. नो प्रॉब्लेम. काय स्ट्राईक कोणाला घ्यायचे? विश्वास तुम्ही स्ट्राईकला जा असं म्हणणं आहे. विश्वास तुम्ही जा. कोणत्याही प्रकारची मांडोली वगैरे करू नका. सामना व्यवस्थित खेळायचा आपल्याला. विनोद आहेत स्ट्रायकरला फलंदाज, नॉन स्ट्राईकला विश्वास. पहिली षटक असेल सुनील जोशीचा. सामना होतोय सुरू. गेम प्ले. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस मैदानाच्या चौफेर उभे आहेत, जिथे जागा मिळेल तिथे. पहिलाच बॉल आहे. काय मात्र इथनं फलंदाजी होतीये. स्ट्राईक विश्वासला का देतो ते मला माहिती नाही, कारण का इथनं विनोद दाखवून देतात पहिल्या बॉलवरती आघात केलाय. आजच्या दिवसातील हा पहिला अग्री कोई चौकार. हरेश भोले थोडासा दम लागला असेल, खूप दूरवरून मात्र आले ते धावत धावत. तोपर्यंत 1 धावा येतील. सुनील जोशी आहेत इथनं पहिले षटक फेकतात सर्कल पाबंदीचा. सुनील चेंडू दिलसुख करायचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा इथं मात्र खूप वेगाने प्रयत्न केला. दुसरा एका धावेचा अगदी कंप्लीट केला जाईल, कारण का विश्वासने आधीच कॉल केला. लेगबाची धाव आहे. पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. 40+ आपल्याला खेळाडू मात्र इथं पाहायला भेटलेलं. मुकेश भोईर 30 गेजच्या आतमध्ये. हरेश भोईर आहेत, मुकेश कडुबे आहेत, संजू जोशी, माणिक जोशी, सुनील जोशी मेजर आहेत, उमेश जोशी असा मात्र संघाची त्याच्यानंतर विलासदादा जोशी, बिरजू भोईर आहेत. मागे हा चेंडू क्रॉस लाईन खेळलेत. अरे बाबा बाटने चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचा इथं खेळ केला जातोय विश्वासच्या बाट मधून. हा चौकार. थँक्यू डीजे. कैलास सेठ दुसरे थोडासा टेन्शन आला असेल, घाम फुटला असेल, परंतु 2 चौकार आलेत. थोडीशी अशी मजा घ्या बघा आज, राग कोणी मानू नका. हा चेंडू विश्वाससाठी मात्र खूप चांगला होता. जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. सर्व खेळाडू 40+ असणे गरजेचे. एकही खेळाडू मला 39, 38 सापडला 10 ते 15 हजाराची फाईन तुम्हाला दिली जाईल. बघा संघाच्या संघनायकाने विचार करा, कोणताही संघ असो तो. चेंडू शॉर्ट पिच होता, मात्र गोलंदाजी खूप चांगली होते. 2 चौकार आल्याच्या नंतर मात्र इथं सुनील जोशीच्या माध्यमातून कमबॅक बघा खूप चांगला झालाय. सुनील जोशी एक चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत, जुना जाणता खेळाडू आहे. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकामध्ये बदल. जणू काय मुकेश भोईर गार्डन मध्ये उभे आहेत. थोडस हालचाल करा, थोडीशी हालचाल करा शरीराची. चेंडू याच्या आधी थोडंसं आपण खाली वाकून राहा, जेणेकरून तुम्हाला पकडता येईल चेंडू. चेंडू बाकपुढे जाऊन स्क्वेअर कट दाखवली मुकेश कडुवे. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव येते, आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटक क्रमांक संपला गेला. पहिलं P1 सर्कल पाबंदी संपली, आणि सर्कल पाबंदीच्या नंतर 10 धावा इथनं पलकावरती येत आहेत. चांगल्या प्रकारचा या दरम्यान इथनं खेळ आपल्याला गावदेवी वसा टीम कडनं पाहायला भेटतो. 4 ओव्हरीत फक्त सर्कल पाबंदी संपली. गोलंदाज 4. थँक्यू डीजे. सर आमचे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे सर्व आमचे पोलीस निरीक्षक मेजर साहेब, जर आपण आला असाल
तर सर्वांनी या व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन म्हणजे आज सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस असेल, मात्र सुट्टी नसते पोलीस स्टेशनला कधीच. मात्र आज मात्र वेळात वेळ करून ते आलेत. बघूया कशा प्रकारचा खेळ करतील. उन्हाचा थोडासा तापमान मात्र जास्ती होण्याच्या आधी जर आपण खेळलात तर थोडं मात्र तुमच्यासाठी सुद्धा चांगला असेल. तर गोलंदाज असतील मेजर. मुकेश भीर, तुम्हाला नक्की क्षेत्ररक्षण करायचं कुठे मला सांगा. थोडीशी मजा मात्र घेतली जाईल आजच्या दिवसामध्ये, राग मानू नका प्लीज कोणी. शॉट टर्नमॅनला मुकेश कडू आणि शॉट फाईन लेगला मुकेश भोईर. हा, फाईन लेगला कोणीच नाहीये. ठीक आहे, बघूया आता. मात्र एक षटक संपलाय. 10 धावा गावदेवी वसा टीमने बनवलेत. विश्वास शेलार आणि त्याच्यानंतर विनोदने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. चला मेजर, आपण सामना सुरू करूया. गोलंदाज मेजर असतील. विश्वास शेलार साठी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. हरीश भोईर आहेत डीप एक्स्ट्रा करून थोडेसे मात्र स्वेर आहेत उभे. बघूया कशा प्रकारचा हरीश भोईर खेळ करतील आपल्या टीम साठी. आणि माणिक जोशी आहेत 30 गेच्या बाहेर. धूम्रपान करू नका. हा चेंडू यावेळेस स्वीर चेंडू होते, म्हणजे व्हाईट बॉल लपवण्याचा प्रयत्न होता. अपील केली होती बिरजू भोईरने एसटीच्या मागे. तोपर्यंत पहिला चेंडू स्वेर तो मेजरचा. अवांतर धावाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा पालकावरती येतात. आकर्षक ट्रॉफ्या असतील बघा. जो पोटी प्रस्ताव संघ मात्र सामना जिंकेल. हा चेंडू स्वीकार केले. चांगल्या प्रकारची फलंदाजी. हरीश भोईर कधी पोहोचतील हा मात्र प्रश्न पडलाय. तोपर्यंत चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय. मी ते म्हणाल बॅकफुट पॉइंटच्या क्षेत्ररक्षण काढून तुम्ही पॉइंटला इकडे ठेवा 30 गेच्या बाहेर. सांगू का वसार संघ क्षेत्ररक्षण कसं लावायचं ना, तुम्हालाही सांगणार आम्ही. मुकेश भोरला मी तर मला 30 गेच्या जरा बाहेर ठेवा, थोडीशी कमी तरी होतील धाव धावून. मेजर. हा चेंडू या दरम्यान पुल केला जातो. मिस टायमिंग शॉट आहे. उमेश जोशी चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार. परंतु विनोद भोईर कधी 2 धावा कधी पूर्ण करतात पत्ताही लागत नाहीये. खूप चपल आहेत खेळाडू. खूप वेगाने 2 धावा मात्र इथनं कंप्लीट करतात विनोद. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. स्कोर मोजून 17. 17 धावा पलकावरती येतात. विश्वास शेलार स्ट्राईक एंडला फलंदाज. मेजरने आतापर्यंत चांगल्या प्रकारची गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला या सामन्यामध्ये. क्रॉस द लाईन खेळलेत. मिस टायमिंग आहे. क्षेत्राच्या जेल खाली येतील. पकडणार कसा हा मोठा प्रश्नचिन्ह. उचला उचला दादा, उचला उचला. 2 धावा झाल्या तोपर्यंत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 ने जाईल पुढे. समशे रामदास शेठ मात्यांचं शुभागमन झालं. या आपण आपले नक्की स्वागत असेल. आज मग विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन पूर्णपणे आला असेल रणनीती आखून. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कोलशेवाडी पोलीस स्टेशन तर मात्र चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटेल. तर आम्ही नक्कीच विठ्ठलवाडीच्या बाजूने असू. कोलशेवाडी पोलीस स्टेशन मात्र सुद्धा चांगले खेळाडू मेजर पोलीस निरीक्षक आपल्याला मात्र इनेशन मध्ये पाहायला भेटतील. विश्वास शेलार. शॉर्ट पिच होता ऑनसाइडला. पुल करण्याचा प्रयत्न आहे. मात्र चेंडू आणि बॅटच्या आजूबाजू संपर्क येत नाहीये. मेजर आता मात्र चांगल्या प्रकारची इथनं गोंधळी करतात. राऊंड विकेट. धावा दापलकावरती आतापर्यंत येत नाही 19. सामना असेल फक्त 4 षटकाचा. विश्वास. चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथं चांगल्या प्रकारचा आपण कमबॅक बघतोय. विश्वास टेस्ट मॅच नाहीये. षटकार बिटकार काय मारा नाही तर आउट व्हा. बाकी आहेत अजून 9 जण इकडे. झाले आउट आउट आहेत. चला बस. बाद फलंदाज.
थँक्यू डीजे. बघा बॅक टू बॅक जर आपण 3 चेंडू जर मिस केले, डॉट खेळले, तर आपण स्वतःहून यायचं मैदानाच्या बाहेर. बाकी लोकांना संधी द्या. बाकी जण इकडे आलेत. आता फलंदाजी केली, आता गोलंदाजी भेटणार नाही, फक्त क्षेत्ररक्षण. के पोचाल का आज आतमध्ये? आरामात जा, आरामात. धूम्रपान करायचं नाही. माणिक जोशी तुम्हाला सुद्धा बँड लागेल 10 ते 15 हजाराचा. माणिक जोशी मैदानाला काय कलर लावायची गरज नाहीये, ऑलरेडी बरोबर आहे. के जातात मैदानाच्या आतमध्ये. माणिक जोशी नक्कीच नावाजलेले आहेत गोलंदाज. कधी नावाजलेले होते आम्हालाही माहित नाही. बघूया आता कसे नावाजतात ते. चला माणिक जोशी स्ट्रायकरला विनोद आहेत. 2 षटकांमध्ये झाल्यात धावा फक्त आणि फक्त 19. 50 ते 60 तरी धावा तुम्हाला बनवाव्या लागतील गावदेवी वसा टीम. बॅकफुटला जाऊन काय फलंदाजी खूप चांगल्या बघायचा के संजू जोशी फुटबॉल खेळतायत. क्या बात आहे. चौकार. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार येतो. नंतर मात्र खूप सारे तुमची चेंडू मध्ये डॉट जातात. जास्त आपण डॉट चेंडू खेळू नका. 50 ते 60 डावा आपण बनवा, जेणेकरून आपल्याला मॅच चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. विनोद आणि चौकार मात्र इथं मार नाही. संजूला आता मध्ये 30 घ्यायच्या आतमध्येच ठेवा, बाहेर काय कामही नाहीये. तिकडेच राहा दादा. हा निवांत. माणिक जोशी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क येत नाहीये. नामचीन गोलंदाज आहेत. म्हणजे नामचीन ते आहेत धूम्रपान करण्यासाठी. तर गोलंदाजी बघूया कसे करतात. हसतायत थोडेसे. काय ना फक्त एकच चेंडू डॉट फेकला, जास्ती असू नका. प्रकाशजी तरे माजी नगरसेवक यांचं शुभ आगमन झालंय. आपले स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आमचे बुधाजी जोशी यांचं शुभ आगमन झालंय आणि त्यांचा पार्टनरच गोलंदाजी करतोय. काय मात्र आपण बक्षीस लावा. संडे सुपर संडे आहे. स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने खेळलेत. खेळाडू जवळपास कोणच नाहीये. पकडायचे बरोबर. अरे बापरे. चौकार. बघा ही आयडिया आहे. चेंडू मिळाला नाही म्हणून पडायचं, म्हणजे कोणी आपल्याला काय बोलायला नको. हा डोका आहे बघा. बॅकफुटला गेले. स्वरकट दाखवले तिकडे क्षेत्ररक्षक हरेश भोईर. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतील. चेंडू उचलणार, खेळणार थोडे चेंडू सोबत. आरामात फेका, काय गाडी नाहीये. अरे तू आहे ना म्हणतात आणि स्वतः जागेवर हलत नाहीयेत. विनोद अजून 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या दोन्ही झाली पुढे. 29 धावा झाल्यात. काय मात्र इथनं फलंदाजी केली जाते. माणिक जोशी आहेत गोलंदाज. पाकफुटला गेले. स्वरकट टाकले. आता मात्र सुनील जोशी पोहोचू शकत नाहीयेत, कारण का आउटफील्ड पास आहे. दर्जेदार चौकार. 4 धावा. गुड शॉट. माणिक जोशी म्हटलं होतं की नामचीन गोलंदाज आहेत आणि आतापर्यंत 3 चौकार आपल्या षटकामध्ये खर्च केलेत. मी आधीच म्हटलं होतं नामचीन वगैरे काहीच नाहीत. घेतले ते शुकीरमाना संघामध्ये. अजून एक चौका मारला आता. चेंडू कट आहे. हाय 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 बाद दिलं फलंदाज. बस झाला विनोद. का तुमचा पोट भरतो का नाही? अजून आहेत ना बाकीचे. थँक्यू डीजे. मात्र विनोद झाले बाद. चला विश्वास दादा आपले लवकर लवकर पावलं उचला. बघूया आता कशा प्रकारचा खेळ करतात. एकोणावीस धावांचं योगदान आपल्याला मात्र पाहायला भेटलं.
विनोदने चांगल्या प्रकारचा खेळ केला. बॉलिंग कोण आहे बॉलर माझा? बॉलर कोण आहे? धावा 70. मुकेश कडू. धावा झाले सुनील दादा एकूण 33. डबल 3 33 धावा. बघा आज कोलशीवाडी पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन असेल तर कोणी काय तिकडे झगडे वगैरे करू नका, कारण का आज आमचे सर्व पोलीस स्टेशन इकडे खेळण्यासाठी आलेत. तिकडे अजिबात कोणच नाही येत. एकमेका तिकडे मारा काही करा, आमचे पोलीस वर्ग येणार नाही आज. आज आरामात इकडे घ्यायचं आपण, टेन्शन घेऊ नका. आज मी इकडनं सांगतो आमच्या इकडे गावात मध्ये फोन करून. चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला. के आराम आहे, दमाने 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 के मुकेश कडू काय जादू दाखवा. नुसता चेंडू फिरू नका हातातल्या हातात. धावा झाल्यात 35. के साठी हा चेंडू 3 स्टंप पाडायची गरज आहे का? एकाने पण होतं ना. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आणि फेकी गोलंदाजी जमणार नाहीये. बघा फेकी गोलंदाजी कोणी करू नका. हा आमच्या पोलीस वर्गासाठी असेल सुवर्ण संधी, कशीही टाका, फेका काही करा तरी चालतील. मग रेग्युलर खेळण्यासाठी फेकी गोलंदाजी नक्कीच अलाउड नसेल. नक्कीच भाई मात्रेंनी खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलं आणि मात्र 40+ जे खेळाडू आहेत त्या कोरोनामध्ये खेळण्याची एक चांगली संधी दिली आहे. मानेरा संघ सातत्याने क्षेत्ररक्षण बदलण्याचा प्रयत्न होतोय. मुकेश कडूचा हा चेंडू क्रॉस द लाईन खेळलेत, खूप वेगाने क्षेत्ररक्षक मध्ये प्रयत्न करतील. तोपर्यंत चेंडू जाईल सीमेरीच्या पलीकडे. चौकार विजयच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 39 धावा दापालक्यावरती येत आहेत. विजयसाठी हा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वापसी बघा किती चांगली होते मुकेश कडूकडनं. चौकाराच्या नंतर मात्र इथं वापसी खूप चांगल्या प्रकारची. संघाची धावसंख्या एकूण इथनं येते 39 धावा दापालक्यावरती. विजयच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटला. त्याच्यानंतर मात्र इथं डॉट बॉल येतोय मुकेश कडूकडनं. चेंडू या दरम्यान फलंदाज बाद आहेत काय? बाद. ओके. थँक्यू डीजे. नवीन प्रंतदाता मैदानामध्ये काळू जात आहेत. बघूया आता कशा प्रकारचा खेळ करतील, कारण का जेव्हा जेव्हा वसा टीम खेळतात तेव्हा तेव्हा नक्कीच त्यांना मात्र प्रोत्साहन देण्याचं काम असतं. शेवटचा चेंडू एक षटकारच मारायचा आहे. धावा झाल्यात 39. हा चेंडू टॉप आहे आणि जेल पकडला जाईल. गोलंदाजी खूप चांगली झाली आणि धावा झाला. या दरम्यान 4 षटकाच्या नंतर एकूण 39 या षटकामध्ये काय गोलंदाजी केली मुकेश कडूने. नक्कीच अंकुश मात्रे म्हणत होती गोलंदाजी द्या उमेशला. 6 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद केलेत. काय गोलंदाजी, खूप चांगल्या प्रकारचा खेळ. कारण का पहिल्या षटकामध्ये सुनील जोशीने 10 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये मनोजने मेजरने माफ करा 9 धावा खर्च केल्या. त्याच्या माणिकने 14 धावा खर्च केला आणि मुकेश कडूने या षटकामध्ये या दरम्यान फक्त 6 धावा खर्च केल्या. थँक्यू डीजे. नाही बॅटे असतील, एवढी पण परिस्थिती गरीब नाही आमची, प्रत्येकाकडे बॅटे आहेत. कैलास जोशी सांगायची काय गरज नाही आमच्या खेळाडूंना. तुम्ही आता आराम करा, 12 बसा इकडे, गप्प नका जाऊ. बघा व्यवस्थित तिकडे होईल, तुम्ही तिकडे जाऊ नका. तुम्ही इथनं निरोप द्या कोणाला पाठवायचंय.
सुरुवातीला मेजरला आणि उमेश जोशीला पाठवा, म्हणजे 2 षटकामध्ये आपण सामना जिंकू. चला चला, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे आमचे संघनायक आणि त्याच्यानंतर कोळशेवाडी पोलीस स्टेशन संघनायक यायचे आपण लगेचच. चला, आमचे पोलीस वर्ग आज मात्र पूर्णपणे एन्जॉय करतील. या लगेचच. आणि आजचा दिवस आम्हाला जरा माफ करा, आम्ही कॉमेंट थोडीशी चटपटी करू, तर कदाचित एखादा कलम लावला तर लेणे के देणे होतील आमचे. तसे काय करू नका साहेब. या आपण नाणेफेकीसाठी. थँक्यू डीजे. यस भाई मात्रे काहीतरी मात्र या दरम्यान तुम्हाला सूचना करतात. ठीक आहे, बोलायचं. हा घ्या माईक. हॅलो, या ठिकाणी कोळसावाडी पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन यांनी आमचा मान राखून या ठिकाणी खेळ दाखवण्यासाठी आलेले आहेत. त्या खेळाचा सर्व प्रेक्षकांनी मनोरंजन घ्यायचं आहे आणि दोन्ही टीम हारले किंवा जितली तरी दोन्ही टीमला ट्रॉफी मिळणार आणि प्रत्येक खेळाडूला एक सन्मान चिन्ह मिळणार आहे. त्याची नोंद घ्यावी. आणि दोन्ही संघांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आमच्या शब्दाला मान देऊन आल्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. आणि आता त्यांचे खेळ चालू होणार आहे. थँक्यू. नक्कीच भाई मात्रे नक्कीच त्यांना मात्र निमंत्रण दिलं होतं आणि ते आपल्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा येतात. छापा असा कौल आला. कुणी जिंकला? विठ्ठलवाडी कोळशेवाडी. ठीक आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशन. बघा साहेब, सल्ला मसुरा करू नका, गेम व्यवस्थित घ्या. कॉम्प्रो सिस्टम नाहीये. हा, ट्रॉफी भेटणारच आहेत, म्हणजे हारला तरी काय हरकत नाही. हारले म्हणजे आमची विठ्ठलवाडी जिंकेल पुढच्या पुढे, आम्ही तिकडनं असू दादा. तर कोळशेवाडी पोलीस स्टेशनने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. तर प्रथम करतील फलंदाजी. बरोबर सर, फलंदाजी करणार आहेत. वसार संघाकडनं प्रथम गोलंदाज असतील विजय. जिंकण्यासाठी आघाडीचे 2 फलंदाज आहेत, उमेश जोशी आणि मेजर. हा सामना जर मांदेरे संघाने जिंकला तर जेवणाची व्यवस्था असेल कैलास शेठ कडनं. कर्जत पासून लांब जावं लागेल जेवणासाठी. जाणार ना महाग पडेल. चला आपण गेम प्ले करू, लगेच सामना सुरू करू. या स्ट्रायकरला उमेश जोशी आहेत, नॉन स्ट्रायकरला मेजर आहेत. पहिली षटक असेल विजयचं, 40 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षक ज्यांना जिथे जागा भेटली तिथे सगळे मजर उभे आहेत. बाकफूट पॉइंटला डीप, त्याच्यानंतर मिड ऑफ आहे. बागपूला जाऊन स्क्वेअर कट टाकून चांगल्या प्रकारची फलंदाजी. शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं झालं उमेश जोशीच्या बॅटमधून. पहिला दणदणीत चौकार. आपण जुना ऐकतोय असं वाटलं काल की मुंबईकरांना की आपण मॅच सहजरित्या जिंकू. मात्र डेन ब्राबोने का खेळ केला. जिंकता जिंकता हरला मैदानाच्या आतमध्ये मुंबई संघ. कालच्या पहिल्या IPL चा आपण सामना वानखेडेच्या मैदानावरती झाला होता आणि होम ग्राउंड वरती, घरच्या मैदानावरती चारोखाने चित, चारो मुंड्या चिट झाला मुंबई. चेंडू बाकफूटला गेले. ऑफ ड्राईव्ह चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतील, तोपर्यंत सिंगल झाली. 2 धावा झाल्या. तिसरीचा प्रयत्न अजिबात केलाही जाणार नाही. फक्त आणि फक्त 2च धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या दोन्ही जाईल पुढे. 6 धावा पलकावरती बनवायच्या असताना 40 धावा. यापुढे सामना असेल कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सर्व आमचे पोलीस वर्ग आणि दुसऱ्या बाजूने असेल आमची विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे सर्व प्रकारचे आमचे पोलीस वर्ग. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. नक्कीच भाई माझ्या आभार व्यक्त केला, कारण का हारणाऱ्या संघाला सुद्धा एक ट्रॉफी दिली जाईल, जिंकणाऱ्या संघाला सुद्धा एक ट्रॉफी दिली जाईल आणि प्रत्येकी खेळाडूला एक सन्मान चिन्ह दिले जाईल. क्या बात आहे. अपराच्या माध्यमातून क्रिकेटचा देखना आणि दर्जेदार फटका आपण बघितला.
चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे फरार चौकार. ठीक आहे 5 ओव्हर ठेवू आम्ही, काय हरकत नाहीये. पोलीस वर्ग थोडासा आज एन्जॉय तो मात्र करतील. राम मारील, हा चेंडू समोर केले, जेल घेण्याचा प्रयत्न असेल, जेल सोडला जातोय. टप्पा काय आउट आहे का? टप्पा घेतलाय मात्रे, टप्पा नाही ना, सॉरी, डायरेक्ट घ्यावं लागेल विनोद दादा. 11 धावा येतात पलकावरती. दोघा फलंदाजांनी सामना संपवून यायचे. चेंडू बॅकफुटला गेली, मात्र क्षेत्ररक्षण बाकी चांगलं झालं. काय क्षेत्ररक्षण आहे कदम दादा यांच्याकडनं, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं. म्हणजे अंधाधुंदी भेटला असेल कदाचित, का सराव केला होता? ठीक आहे हाय असेल बघूया आता. चेंडू लेग बी फोरची अपील मात्र स्ट्रॉंग आहे. LBW फलंदाज बाद. दिनेश शेठ म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. आपले स्वागत दिनेश शेठ म्हात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून ऍक्टिव्हा 5G गाडी मात्र अवेलेबल झाले स्पर्धेसाठी. यायचं दादा, आपले स्वागत आहे. मानेरा संघ खेळतोय आणि कैलास शेठ खूप आज हॅपी आहेत, कारण का संघाची कामगिरी चांगली झाली आहे. दरम्यान 40 धावा बनवायची, मात्र अजूनही सामना बाकी आहे. गावदी वसा टीमला चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, चांगल्या प्रकारचा खेळ केला तर गावदी वसा संघ हा सामना कदाचित मात्र जिंकूही शकेल, कारण का सामना अजूनही बॅलन्स आहे. चला के आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, सामना आपण लगेच सुरू करू, कारण का याच्यानंतर असेल कोळशेवाडी पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन. त्या मॅच मध्ये तो सामना फक्त 5 षटकाचा. बाकी उर्वरित जे सामने असतील 40+चे, जसा वेळ असेल 4 षटकाचा खेळला जाईल. वेळ कमी पडला तर 3 षटका सुद्धा खेळला जाईल. मात्र जो पोलीस वर्ग आहे त्यांना खूप कमी खेळण्याची संधी मिळते. मात्र त्यांच्या नक्कीच आम्ही विनंतीला मात, त्यांच्या शब्दा खातीर त्यांचा मात्र आम्ही जो सामना आहे तो सामना आम्ही तो 5 षटकाचा खेळणार आहे. तो गोलंदाज के 39 धावा झाल्या होत्या, 40 धावेची गरज आहे आणि पहिल्या षटकानंतर धावा झाल्यात आतापर्यंत 12. जाम धावा बजान 12 बॉल किती आहे अजून 28 ना 18 बॉल 28 18 चेंडू अजून 28 धावेची गरज. त्याला आपण के 20 मिनिट झाली. के तुम्हाला तुम्ही क्षेत्ररक्षण लावताय. एवढा वेळ नाही आपल्याकडे. प्लीज के जरा सहकार्य करा, कारण का आज अंतिम दिवस आहे. सहकार्य करा. स्ट्रायकरला फलंदाज मेजर आहेत. आता मेजरला सर्व काय करावं लागेल. चला सामना सुरू होतोय. के शॉर्ट पिच आहे ऑन साइड. बॅटने खेळत एक धाव झाली कंप्लीट
चा प्रयत्न केला, चेंडू उचलतील, फेकतील आणि दुसरी धाव या दरम्यान इथनं कंप्लीट केली जाईल. चांगलं कॉम्बिनेशन योजना वेळ शब्दांचा वापर खूप चांगला झाला. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. फलकावरती एकूण धावा येत येतील 14. चेंडू बाकपूरला जाऊन स्पार्काट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वेर चेंडू 1+1. काय 5 वर आहे तुमच्या सर. तुम्ही फिल्डिंग का कशीही लावा, कशीही चालेल, आपल्याला काय हरकत नाहीये. कोणची तुम्ही आतमध्ये उतरल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगेल काय क्षेत्ररक्षण लावायचे ते. मी सांगेल तुम्हाला इकडनं सर, मी तुम्हाला सांगतो इकडनं कसं लावायचे ते. चौकार मारला नक्की का? 4 धावा. 4 धाव्याने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाते. 19 धावा झाल्या पालकावरती. के जरा दमानी टाका, खाली बिली टाका. चेंडू सामना जिंकायचा झाला तर तुम्हाला सांगण्या प्रकारची शिकवणी करावी लागेल. 20 झाल्या धावा. बावीस झाल्या. हा आहे. जिंकल्याच्या नंतर जेवणाची व्यवस्था आहे, पण ती खूप लांब आहे. आपल्या घरीच जेवा. हा सामना मानेरे संघाने जिंकल्याच्या नंतर मानेरे संघाने इथे उपस्थित राहायचे आणि सर्व खेळाडू जे खेळले तेच खेळाडू पाहिजेत, बदलले जाणार नाही. माणिक जोशी आणि मानव जोशी तुम्ही तिकडे बसा ना, इकडे काय तुमचं काम. फलंदाज बाद, बिग विकेट. अब आएगा मजा. थँक्यू डीजे. आता मध्ये कैलास शेठला थोडासा घाम फुटला असेल. रुमालाची व्यवस्था करा दिनेश शेठ. अजूनही धावांची गरज आहे मानेरे संघाला. धावा झाल्यात. अजूनही 18 धावा आहेत. चेंडू वेस चेंडू का 13 काय 13 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे शेवटचा बॉल असेल. एक वाईट आहे ना, मग सॉरी 2 आहेत. हो सुभाष सर, तुम्ही कशाला आमच्या डोक्याला ताप करता उगाच. इकडे आज आमचं लक्ष जरा कमी असेल. हा चेंडू मुकेश खेडू साठी. बनीत अब्दुल गनी. सुभाष सर अजून एक गोल बाकी आहे अंतिम. कैलास शेठ काय बोलणं काय इकडनं बघा, आवाज देऊ नका. नियम बाय नियम, रूल्स अँड रूल्स. मी आधीच म्हणतो अब आएगा मजा. आता सामना बघूया कसा जिंकतो मानेरा संघ. अजून 18 बाजी आहेत, काय हरकत नाही. जाम भरपूर लांब आहे अजून दिल्ली. मेंग्यू डीजे. बघा नियम असा आहे, 3 चेंडू बॅक टू बॅक जर एखादा फलंदाज डॉट खेळला तर तो फलंदाज बाद असेल.
नियम सर्वांना सारखे आहेत. 3 चेंडू जर एखादा फलंदाज डॉट खेळला तो फलंदाज होतील, तो फलंदाज असतील, बाद असेल. आता टेन्शन येणारच आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावेची गरज आहे. बघूया आता मात्र सामना इथं कशा प्रकारचा आपल्याला पाहायला भेटेल. आता कैलास शेठची थोडीशी मात्र दरम्यान उचल मागणी होती. इकडनं तिकडे तिकडनं इकडे विचार करावा लागतोय. बघा फेकी गोलंदाजी चालणार नाहीये. आम्ही आधीच सूचना केल्या होत्या सर्व संघासाठी. फक्त आमच्या पोलीस वर्गासाठी ती सुवर्ण संधी आहे, बाकी कोणासाठी नाही. लगेच इकडे कलम लावला जाईल बाकीच्या खेळाडूंवरती. 12 चेंडू 18 हव्यात. चला म्हात्रे सर थोडा सहकार्य करा, आपण सामना सुरू करूया. म्हात्रे सर जरा सहकार्य करा. तुम्ही सांगा, तुम्ही कंटिन्यू बोलत राहा आजच्या दिवसामध्ये. आज तुम्हालाही बरोबर मी घेतो. सुभाष सर, सुभाष सर दिसत ना तुम्ही, जरा इकडे या खांब्याचे. हा इकडे असं दिसू दे मला अंपायर आहेत का नाहीत. 12 चेंडू 18 हव्यात. स्ट्राईक हँडला आहेत मेजर, विनोद गोलंदाज. चेंडू मेजर साठी समोरच्या दिशेने खेळलेत. के आहे, चेंडू उचलणार फेकणार. एक धाव झाली, दुसरी घ्या आणि मुकेश कडू आहेत. झाल्या 2. चोवीस धावा. इकडनं कोणी आवाज दिला तर पॅनल्टी दिली जाईल 10 धावेची. मान्य संघ पाठवताना तुला आम्ही सांगितलं का पाठवायला मुकेश कडूला. स्वेर चेंडू आहे. कोणी कोणाच्या बाजूने अजूनही आम्हाला समजत नाहीये. हरकत नाहीये, बाजूने 15 धावेची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा हव्यात. मेजरला चमत्कार करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. मेजरच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका. जेल खाली क्षेत्ररक्षक. अरे बापरे, दादा सराव केलाय का? असू दे, चला असू दे असू दे. नाराज झाले थोडेसे. जेल पकडायचा होता, चष्मा बिष्माने तरी पकडायचा होता. या 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावा संख्या 27. मेजर, मेजरच्या बॅट मधून हा चेंडू स्क्वाड विकेट केला स्टाईलने. चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. पंचांचा इशारा आमच्याकडे येईल. धावा किती? मेजर 4 आहेत. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तिकडे पोलीस वर्ग आहेत, काय ते बघतील. अहो साहेब काय बरोबर सांगा, मेजरनी मारल्या तुमच्याच माणसाने. षटकार आहे हो. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. असू द्या असू द्या. आहे तुमची पण बारी. आता आतमध्ये या, मी इकडे आहेच रेडी. अजित साळुंके वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वरिष्ठ नागरिक. म्हणजे अजित साळुंके मेजरांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपले स्वागत असेल. तर धावा झाल्या 33. धावांची गरज आहे आता मात्र 7. गोलंदाजी झाली चुकीची होते गोलंदाजी इकडे. चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट्सचा अजिबात संपर्क येत नाहीये. शेवटी गाव असून आता 7 चेंडू 7 धावेची गरज आहे. मेजरच्या बॅट मधून हा चेंडू क्रॉस द लाईन खेळले.
विश्वास चेंडू उचलणार, फेकणार, एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. तोपर्यंत या 2 धावा झाल्या कंप्लीट. आता मात्र शेवटचे षटक असेल, शिल्लक येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. यांची सुपर ओव्हर यांची सुपर ओव्हर नाही नाही, नियम भाई नियम. बॅट तुटली तर घेऊन जाऊ. आता आहे मी सांगतो इकडनं मुकेश कडून असा म्हणणं आहे त्यांचा, का मुकेश कडून बाद व्हावं. बघा असा म्हणणं आहे त्यांचा आहे. बघा बघा तोंडावर बोला ना सरळ सरळ. काय त्यांचं म्हणणं आहे, कडू तुम्ही बाद व्हा. थँक्यू डीजे. बघा मात्र 40+ साठी चेसिंग कंपल्सरी असेल. 40+ चा चेसिंग कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आहे. बघा मुकेश कडू आणि त्याच्यानंतर मेजर. 40+ ला चेसिंग कंपल्सरी आहे. सुपर ओव्हरला टाइम नाही आपल्याला खरं. चेसिंग कंपल्सरी ठेवू. थोडीशी मजा येऊ दे ना. चालेल ना संजू दादा, चालेल ना तुम्हाला. नक्की आहेत काय, नक्की काय चालले काय. ओके ओके तुम्ही कुठे उभे. ओके ओके ओके. आता जर हा चेंडू जर मुकेश कडू जर बीट झाले तर बाद असतील. शेवटची लाईफलाईन आहे. चेंडू क्रॉस द लाईन खेळलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. अरे काका काय केलं तुम्ही. 4 धावा. थँक्यू डीजे. कैलाश शेठ जोशी यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज आलाय मुकेश कडू साठी. जमा करा आमच्याकडे. कैलाश शेठ चेंडू फलंदाज होतील बाद. एक धाव हवी 4 बॉल मध्ये. एक पाहिजे. 4 में 1. थँक्यू डीजे. चला संतोष म्हात्रे आपला संघ आलाय का. येतील का आज. चिंचपाडा कधी मग. सामना संपलाय. सामना जिंकला मसुबा मानेरे संघाने. डीजे थँक्यू डीजे. चला आपण सेकंड करायचे. मानेरे संघ आपण जा मैदानाच्या आतमध्ये सेकंड करून मैदानाच्या बाहेर यायचे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. अंतिम षटक फेकत असताना 6 धावा खर्च केल्या. 3 फलंदाजांना बाद केला आणि चांगल्या प्रकारची पंची केली. एक चौका सुद्धा मारला. तर मुकेश कडू मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा.